चार्जशीट दाखल झाली म्हणून म्हणजे गुन्हा संपत नाही. सेक्शन 173(8) प्रमाणे इन्क्वायरी इज ऑल्सो ओपन इन द कोर्ट. कोर्टामध्ये इन्क्वायरी ओपन असते. काही पुरावा आल्यास तुम्ही द्या, असं 173(8) अर्थ आहे. ह्याच्यातलं महत्वाचं काय तर FIR मध्ये एका माणसाचं नाव कुटुंबियांनी दिलेलं आहे. पहिला आरोपी जो पकडले गेला त्यानेच सांगितलं ह्याच माणसाने आम्हाला सुपारी दिली होती आणि तसं परिपत्रक उत्तर प्रदेश पोलिसांनी काढलं. जसा तपास पुढे गेला आणि एक इन्स्पेक्टर अतिशय भाऊक होऊन आपलेपणाने या पूर्ण खुनाचा तपास करत होता, त्याची एका रात्रीत बदली करण्यात आली. त्या बदलीच्या मागे कोण होतं, त्याची राजकीय बदली झाली, कोणाकोणाचे फोन होते आम्हाला सगळं माहिती. दुर्दैवाने महाराष्ट्रामध्ये आकार निर्माण करण्याची जी पद्धत आहे ती बंद झाली पाहिजे. हा आका कोण, एवढा कोण की एका इन्स्पेक्टरची रातोरात बदली होते आणि हा आका ते स्टेटसला ठेवतो बदली करून आणली म्हणून. चार्जशीट मध्ये नाव आहे, आजपर्यंत आपलं FIR मध्ये नाव आहे, चार्जशीट मध्ये नाव नाही. हे पोलिसांनी का नाव नाही त्याची कुठलीही कारणमीमांसा दिलेली नाही. असं करता येत नाही. जेव्हा FIR मध्ये नाव देतात त्या कुटुंबियांना सांगा तर त्याचं नाव का नाही घेतलं, त्याच्या बाबतीत तपास काय झाला. कुटुंबियांना नका सांगू. हा जनतेच्या दरबारातला आहे. FIR इज अ पब्लिक डॉक्युमेंट. तेव्हा मला कोण काय बोलतं याच्याशी काही घेणं देणं नाही. चार्जशीट टाकली म्हणजे केस संपली असं कधी होत नाही. चार्जशीट इज ऑलवेज ओपन. जमीलच्या गैरवर्तनांनी अत्यंत आग्रहाने रास्ता रोको करून आम्ही जमीलचं प्रेत रस्त्यावर ठेवू असं सांगितल्यानंतर पोलिसांनी नाव घेतलंय. पोलीस पहिल्यापासून हे नाव येऊच नाही खून खटल्यात यासाठी प्रयत्नशील होते. कसं बस हे नाव आलं, हे नाव आल्यानंतर हे नाव कसं बाहेर काढता येईल याच्यासाठी पोलिसांनी जंगजंग पछाडले. पण आता चार्जशीट गेल्यानंतर चार्जशीट मध्ये हे नाव नाही तर का नाही हा प्रश्न आहे. हे पोलिसांनी उत्तर द्यावं की तपास पूर्ण झालाय, याचे कुठे पुरावे सापडत नाहीत, जे काय ते आम्हाला सांगावं. ती एक 8वीत पोरगी आहे, काल मी त्यांच्या घरी गेलो होतो. एक 10वीत पोरगी आहे. ते घर कसं आहे ते बघून दुःख होतं. आणि असेच जर पोलीस म्हणजे पॉलिटिकल इन्फ्लुएन्स यायला लागले आणि खुनातनं लोक वाचायला लागली तर प्रत्येक जण त्याच पक्षात जाईल की बाबा वाचवा आम्हाला, आम्ही येतो पक्षात. ते आता प्रश्न विचारतात एकमेकांना लोक, राबोडी का आका कोण आहे. सहकार सर्वात जास्त फोफावलं ते महाराष्ट्रात. सहकाराचं योगदान महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये किती आहे हे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे. सहकार क्षेत्रातली नावं घेतली, वसंतदादा पाटील, राजाराम बापू पाटील, विखे पाटील, बाळासाहेब विखे पाटील, बाळासाहेब थोरातांचे पितामह, असे धुरंधर लोक होते. त्यांची दुसरी पिढी शरद पवारची. आणि ह्यांनी जो काय सहकाराला हात घालून सहकार मोठा केला त्याच्यामुळे महाराष्ट्र हळूहळू मोठा होत गेला. आता अमित शहा फक्त बँकेपुरते मर्यादित आहेत, एका बँकेच्या सहकारापुरते मर्यादित आहेत. 70,000 कोटीची शेतकऱ्यांची कर्जमाफी कोणी आणली. या देशातल्या शेतकऱ्यांचा सर्वात सुगीचे दिवस कधी आले, 2004 ते 2014. हा देश अनेक उत्पादनांमध्ये नंबर 1चा झाला. तांदूळ झाले, विविध ह्याच्यामध्ये जे काही आपण शेतकरी पीक बघतात त्याच्यामध्ये हा देश अनेक जणांसमोर भीक मागत उभा राहायचा की आम्हाला अन्न द्या, आम्हाला हे द्या, ते द्या. तोच 38 राष्ट्रांना धान्य पुरवू शकला. ही आपली क्षमता वाढली ती शरद पवारांच्या काळात. त्यामुळे अमित शहा काय बोलतात ह्याच्याने काय फार महाराष्ट्रात परिणाम होतो अशातला काय भाग नाही. शरद पवारांनी आपल्या बँकेमध्ये किंवा त्यांच्या ओळखीच्या बँकांमध्ये नोटबंदीनंतरचा जो पैसा होता तो फिरवला नाही. तेवढ्या समज त्यांना नव्हती. मार्केटिंग करून नेता बनणं सोपं, मात्र जमिनीवरती काम करावं असा सल्ला दिला. खरी गोष्ट हो.
शरद पवार जमिनीवर नाहीत आहेत, ते विमानातच असतात. त्यांचा आणि जमिनीचा काय संबंध शरद पवारांचा? लाल परी आता महागलेली आहे, भाडावर झालेली आहे. लालपारी महागली म्हणजे अजून सगळं महाग होणार, सगळ्या योजना बारगळणार. कारण का तुम्हाला एक तर आता ते कसं झालं आहे, इथे अडकलं आहे, जातही नाही आणि गिळवतही नाही पण ओकताही येत नाही. त्यामुळे आता कशी हँडल करणार गव्हर्नमेंटला माहीत. पण आम्ही काय आमच्या बहिणींच्या योजना बंद होऊ देणार नाही कुठल्याही परिस्थितीत. की हिने कितीही प्रयत्न केला तर वेळेस अख्खं मंत्रालय आमच्या महिला भगिनींनी भरून टाकू, पण एकही रुपया आम्ही यांना कमी करू देणार नाही. आणि योजनांमध्ये जी चालू आहे प्रयत्न की नवीन नवीन अटी शर्ती टाकून संख्या कमी करा, ती कमी होऊ देणार नाही. वाल्मिक कराड यांना आता रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे. सोय हे सगळं सेटच आहे ना, हे सगळं सेटच आहे. तो रुग्णालयात जाणार तर पुढचे 4-5-6 महिने जे काय ते रुग्णालयातच राहणार, सगळं घरचा डबा पण येणार, सगळं व्यवस्थित होणार. असा गुन्हेगार व्हायला पण नशीब लागतं. हे महाराष्ट्रातले आका जे आहेत ना, सगळे आका सगळे एकदम व्यवस्थित असतात. कोण फॉरेनला जात असतं, कोण फिरत असतं, कोण खून करतं मग हॉस्पिटलमध्ये जातं, सगळे व्यवस्थित चालू असतं. त्यांना पोलिसही मदत करत असते, सगळं व्यवस्थित चालू असतं. अजित ही पवार आका संस्कृती जी आहे ना, ती जरा थांबवली पाहिजे. वाल्मिक कराड प्रकरण अजित पवार म्हणतात की निष्पक्ष चौकशी करू, दोषीला सोडणार नाही. तर मात्र आता कसं दिसते का? ते अजित पवारांना माहिती, ते काय बोलतात ते त्यांनाच माहीत ना, मला काय माहिती काय बोलतात ते. पूर्ण पिक्चर बाकी आहे. हळूहळू नरेंद्र चित्र तुम्हाला दिसणार आहेत. राजकारणात दगाबाजीशिवाय काही होणार नाही. उद्धव ठाकरे व शरद पवार जाणार व पाठिंबा भाजपला देणार असं विधान बच्चू कडूंनी केलंय. बच्चू कडू फार उंचीचे नेते आहेत. सध्या ते मला माहीत नाही कोणाशी बोलतात, ते त्यांची उंची फार मोठी आहे. मी त्यांच्यावर बोलणं इतका मोठा नाही आहे.